केवढा मोठा त्याग आहे माईबाप माता भगिनींचा. लग्न होता आणि सगळं आम्हाला सोडावं लागतं. माई बापाचा त्याग, घरादाराचा त्याग, आडनावाचा त्याग, सुखाचा त्याग. माहेरी असते ना त्यावेळी इतके अल्लड सारखं जगते. आई जेवायचंय, तू वाढून दिली तरच जेवते, तुझ्या नावाने तशीच उपाशी. एवढा लाड असतो की आईने हातात ग्लास द्यावा लागतो तरच पाणी प्यायचं. जसं काही उपकार आहे तिचा आपल्यावरती. चहा दिला तरच प्यायचं, दूध दिलं तरच घ्यायचं, वाढलं तरच जेवायचं. आई गेली ना शेजारी, ती येईपर्यंत दारातच बसून राहायचं. आणि सासरी सगळ्यांच्या आधी उठावं लागतं, सगळ्यांच्या पुढं पुढं करावं लागतं आणि सगळे झोपल्यावर मग झोपावं लागतं. सगळे झोपल्यावर मग जी झोपते. पण माहेरी आल्यानंतर आईने तिच्या पुढं पुढं करावं लागतं. हे माहेरचं प्रेम आहे माईबाप. आजही माहेरी गेलं ना 8 दिवस कोणीकडे जातात ना कळतच नाही. आणि परत येताना ना पाय ओढवतच नाही. पिशवी भारताच येत नाही लवकर आणि पाय तर काही निघत नाही. सारखं या घरातून त्या घरात, त्या घरातून त्या घरात, पुन्हा पुन्हा. काही विसरलं तर नाही ना, काही विसरलं तर नाही ना. विसरत काहीच नाही, पण सदैव एकच वाटतं, काही विसरलं तर नाही ना, काही विसरलं तर नाही ना. सगळ्यात मोठी विसरलेली गोष्ट एकच असते ना, शरीराने ती सासरी असते पण मनाने प्रत्येक पोरगी अजूनही माहेरीच असते. मनाने मात्र प्रत्येक पोरगी माहेरीच असते. म्हणून तर तिला दुरहिता म्हटले, दुहिता, जी दूर राहते पण पित्याचं हित साध्य करते. अजूनही पाहा ना तुम्ही, दळण सासरचं, दळण, बोला गड्या बोला बोला बोला, दळण सासरचं, गहू सासरचे, जात सासरचं, पाळू सासरचं, खुंटा सासरचा, पीठ सासरचं आणि ओव्या माहेरच्या. सासरी राहते पण मन सगळं. किती माहेरावर बोललं ना माईबा, तर कदाचित आजची माझी सगळी कथा मी तिला नगरीवर आणि माहेरावर होईल गड्या. जाऊया थोडंसं पुढे. माहेरच्या समर्पणाची ताकद आणि माहेर म्हणजे काय असतं हे प्रत्येकीच्या पुढे उभं राहिलं. मिथिले दुःख आहे पण ज्यावी मिथिलेवरून त्या चालही पालख्या आता अयोध्येमध्ये येतात. अयोध्येमध्ये आज आनंदी आनंद आहे. जिकडे तिकडे नगर सजवलंय, जिकडे तिकडे मंगलवाद्य वाजतायत, तोरणं लावलेत, अत्तरांचे सडे आहेत, नगर सजवले. 4-4 नवऱ्या आल्या, 4-4 सुना आणल्या, फटाक्यांची आतिषबाजी, राण्यांची धावपळ, पंचारतीचं कोणी ताट घेऊन पळतय, कोणी पूजेची थाली घेऊन पळतय, तर कोणी महाल सजवतय, तर कोणी साज शृंगार करतय. उधाण आले. जो तो पळतोय नवरदेव नवरीला बघण्यासाठी. जय जयकार होऊ लागला मोठ्या प्रेमाने. बोले सियावर रामचंद्र भगवान की, सियावर रामचंद्र भगवान की. अवध में आनंद भयोस, जय हो सीताराम की. आज अयोध्येमध्ये आनंदी आनंद आहे. लोक पहा तुम्ही, नवीन सून आणली की फटाके फोडीत आहेत, बरोबर आहे ना. अरे ती फोडणारच आहे ना भाऊ, तुम्ही काऊन फोडायले. ती आली की ते भांडे मांडले जातात, लाथाळा लाथाळी होत बरोबर आहे ना. असते ना ती फुटबॉल सारखी मारते ना, लात मारते का नाही. ते धान्य भरलेलं असतं कशात, 8व्यात 9व्यात, ती पाय लावते ना त्याला.
आणि भांडेची वाजावाजी, अरे नंतर आयुष्यभर होणारच आहे ना भाऊ, लाथाळा लाथाळी. पण नंतर सवय व्हावी सर्वांना. नंतर पहा तुम्ही अनेक खेळ असतात. गुळणा गुळणी, काही बायका तर इतक्या थोकात्यात. त्यांना तेवढा चान्स असतो, त्या अंगठीला पोलपवी. ज्याच्या हातात, जिच्या हातात तिच्या नवरा हातात आयुष्यभर. लग्न झाल्याच्या नंतर ज्यावेळी गृहप्रवेश होतो, आज अयोध्येमध्ये उधाण आलंय आनंदाला. घरोघरी झाला लक्ष्मीचा वास, दैन्य दारिद्र्यास त्रास आला. जिथे प्रत्यक्ष काय झालं, एकदा एका पोरीला वाटतं लावत होती, इतकी बहीण रडत होती, ती इतकी रडत होती. तिचा लहान भाऊ पळत पळत आला, म्हणे दादा बघ ना आपली ताईडी किती रडायली रे, अरे चल ना तिला समजून सांग ना. तो दादा म्हणे उमऱ्यापर्यंत जाईपर्यंत आपली ताई रडत असती, उमऱ्यात जाईपर्यंत आपली ताई रडत असती, आणि तिथून आयुष्यभर आपला दाजी रडत असतो. मग सियावर रामचंद्र, ते चित्याला कळाल्यावर पहा ना कशा हसात येतात. ते चित्याला कशा गुदगुल्या होत्या त्याच्या मनात. तुमची मराठी चेक करू का मी एका मिनिटात? करू का मराठी चेक, करू का नको? काय झालं, एकदा पुण्यात एकाला चहा प्यायची इच्छा झाली. त्याने चहा घेतला, चहा पिऊ लागला माणूस. हवा सुटलेली, फक्त घाबरू नका. हवा सुटलेली, सांगू का नको? हात वरती घ्या एकदा, म्हणजे सांगायचंय. वा 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 वा. काय झालं, एकदा पुण्यात एकाला प्यायचा होता चहा. चहा पिता पिता त्याला आठवण झाली, पैसे मोजू लागला. तो चहा संपत आलेला होता. तेवढ्यात काय झालं, त्याचं लक्ष विचलित झालं आणि चहाचा हातचा कप निसटला. जसा कप निसटला तसा बिचारानं प्राणाची बाजी लावली. आडवा पडून कपाची कॅच घेतली, आडवा पडून कपाची कॅच घेतली आणि बायकोकडे पाहून म्हणला, वाचला. थोडा मोकळा आवाज आहे बरं दादा याला. कप कप वाचला. बायको त्याच्याकडे पाहून म्हणली, वाचला असं. कळालं त्याला धन्यवाद, नाही कळालं त्याला डबल धन्यवाद. त्याने मग मस्त पंक्तीचा परसाद खाल्ल्याशिवाय घरी जायचं अजिबात नाही. सियावर रामचंद्र भगवान की. आज अयोध्येमध्ये आनंदी आनंद आहे. बराच काळ अयोध्येमधला आनंद झळकत राहतो, पण हा आनंद जास्त दिवस चालत नाही. काय होतं ना, अयोध्येतल्या लोकांची आशा वाढते आणि अयोध्येतल्या लोकांची वाढलेली आशाच रामप्रभूला वनवासात जायचं कसं कारण ठरते ना, याचा विचार आपण थोडक्यात करणार आहोत. वारवा उदान भरपूर सुटले. अयोध्येतल्या लोकांची आशा होती, पोरग नाही राजाला वारीत झाला पाहिजे. आलं झाले ना मुलं, थांबवा ना आशा. नाही, त्या मुलाचं लग्न झालं पाहिजे. अरे झालंय ना लग्न, थांबवा ना आशा. पण नाही, आता तोच मुलगा राजा झाला पाहिजे, अशी अयोध्येतल्या लोकांची आशा वाढली. आणि तीच आशा रामप्रभूला आता वनवासात जायचं कसं कारण ठरते हे आपण बघणार आहोत. अयोध्ये